शेतकऱ्यांना तुम्ही जर पहिल्यांदा हळद लागवडीचा विचार करत असाल तर त्यासाठी सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजेच याचं हळदीचं जे लागणारं बेणं आहे त्याची निवड करणे. तर आपण जेव्हा हळदीसाठी बेणं निवडतो तर त्याची व्हरायटी, याची क्वालिटी कशी आहे, त्याला कीड वगैरे होती का त्या हळदीला, हे सर्व गोष्टी बघूनच आपल्याला बेण्याची निवड हे करावी लागत असते. तर तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. ही जी हळद दिसत आहे तुम्हाला, तर आम्ही दरवर्षी जवळपास 20 ते 25 क्विंटल जे हळद आहे ते बेण्याच्या स्वरूपात विकतो. म्हणजे जे आसपासचे शेतकरी आहेत ते आमची हळद आणि हळदीची क्वालिटी हे वगैरे पाहून बेणं हे आमच्याजवळून बेणं हे घेऊन जातात. बेण्याची निवड हे कशी करायची? आता आपल्या आसपास जे शेतकरी आहेत ज्यांनी हळद लावलेली आहे तर त्यांची हळद तुम्ही एक वेळा पाहून घ्या, म्हणजेच की त्यांच्या हळदीला कीड वगैरे आहे का, किंवा त्यांच्या हळदीला करपा वगैरे आला होता का. आता शेजारची हळद म्हणल्यावर आपण लक्ष देतो, साहजिक आहे. तर तेच तुम्ही मग चेक करा. आणि त्याचबरोबर ते शेतकऱ्यांना त्या हळदीची काळजी हे कशा प्रकारे घेतली हे सर्वात महत्त्वाचं आहे. कारण हळद बेणं निवड करताना योग्य आणि निरोगी बेणं याची निवड करणं हे खूप आवश्यक आहे. बेणं जर निरोगी असेल तर त्याला लवकर रोग येणार नाही आपण लावल्यानंतर, आणि त्याचा फायदा होईल आपल्याला, जास्त रोग वगैरे येणार नाही. आणि तेच जर तुम्ही हळद बेणं घेताना त्या हळदीला आधीच जर कोणता रोग वगैरे असला, समजा करपा वगैरे काही असला किंवा त्याला कंदसड वगैरे झालेली असली, तर त्यामुळे होईन काय की त्याचेच जंतू त्या बेण्यामध्ये राहतील आणि तेच मग आपण लावल्यानंतर 100% आहे की त्याला तेच रोग पुन्हा येऊ शकते. 100% चान्सेस आहे की त्याला ते रोग येणारच म्हणून. तर बघा, सर्वात आधी तुम्हाला काय चेक करायचं आहे की त्यांची जी हळद आहे ते कशा प्रकारे आहे, त्यांची जमीन हे अशी सपाट आहे का, किंवा त्यांनी त्या हळदीची काळजी हे कशा प्रकारे घेतलेली आहे. काळजी चांगली घेतलेली असेल तर साहजिक आहे हळद पण त्यांच्या हळदीची क्वालिटी पण हे चांगलीच राहणार. त्यानंतरच त्यांच्या हळदीला कोणता रोग वगैरे आला होता का हे पण तुम्ही चेक करू शकता. त्याचबरोबर त्यांच्या हळदीला करपा वगैरे आला होता का. करपा जर आलेला असेल तर तुम्ही जेव्हा लावशान ते बेणं तेव्हा तुमच्या पण हळदीला करपा येणारच, याचे चान्सेस खूप जास्त असतात. त्याचबरोबर त्यांच्या रानामध्ये पाणी वगैरे साचून होतं का, त्यामुळे पण खूप सारे रोग वगैरे होऊ शकतात हळदीला. पाणी जर साचून राहिलं हळदीमध्ये तर कंदसड वगैरे, कंदकूज हे असे रोग येतात. असे रोग होतात, हळदीला कीड हे लागते. म्हणून तसं किडीला बेणं घेतल्यावर पण त्यामुळे पण आपल्याला नंतर आपण जेव्हा लावून तेव्हा त्यामुळे पण आपल्याला लॉस हे बघायला मिळू शकतो. या सर्व गोष्टी तुम्ही चेक करूनच बेण्याची हे निवड करा. आणि त्यात पण बेणं निवड करताना आता तिथं ढग टाकलेला असला समजा, तर त्या ढग डायरेक्ट जशाला तसा उचलून मोजून घेऊन जाणे हे पण योग्य नाही. तर ते बेणं निवड करताना आपल्याला एक शेंग चांगली शेंग हे बघून बेण्याची निवड करावी लागते. आणि तुम्ही पण योग्य बेणं म्हणजेच त्या ढगामधले एक शेंग निवडून तुम्ही घेतली तर त्याचा खूपच चांगला फायदा होईल तुम्हाला. कारण आता ही जी हळद आहे तर यामध्ये एक शेंग हे आम्ही निवडलेली आहे, स्वतः घरी बसून एक शेंग हे निवडलेली आहे, मगच हिची लागवड केलेली आहे. म्हणून हे हळद खूप चांगल्या प्रकारे आहे. तुम्ही पण हळद हे डायरेक्ट न घेता एक शेंग निवड करून घेतली तर तुम्हाला त्याचा आणखी चांगला फायदा होईल. आणि लवकर आता आपण जेव्हा हळद बेणं काढून ठेवतो आणि मग काढून ठेवल्यानंतर जोपर्यंत लागवडीचा टाईम येते तोपर्यंत अर्धं बेणं हे तसंच हे होऊन जाते, चिंबून जाते किंवा खराब होऊन जाते. बेणं निवडून ठेवलं तर कमीत कमी शेंगा हे खराब होतील त्यातल्या, जेव्हा आपण लागवड करून तेव्हा. त्यानंतर हळदीच्या खूप साऱ्या व्हरायटीज पण असतात. आता ही जी दिसत आहे ही आहे शेलम नावाची ही हळद आहे. आणि फक्त योग्य बेणं निवडणं हेच पुरेसं नाही, तर त्यासाठी तुम्हाला त्याची काळजी पण चांगल्या प्रकारेच घ्यावं लागेल. तेव्हा कुठं उत्पन्न हे चांगलं होईल. नाही तर फक्त बेणं चांगलं निवडलं आणि लावून दिलं कसं पण, काही काळजी नाही घेतली तर मग किती काही केलं तरी उत्पन्न हे जेवढा खर्च लावला तेवढा निघन बस, असं काहीतरी होईल. म्हणून काळजी पण तशीच घ्यावं लागत असते. सर्व गोष्टी असतात, पाणी वगैरे सर्व टाईम टू टाईम खत पाणी करावं लागते, तेव्हा कुठं चांगली उत्पन्न हे निश्चितच हळदीमध्ये मिळते.